नमस्कार मंडळी, नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? आमच्या इकडं तर पाऊस पडायला लागला आणि मी आहे आत्ता सासरी. आजचा व्हिडिओ तुम्हाला इथला सासरमधला मिळणार आहे आणि वातावरण बघा असं पावसाचं झालेलं आहे. तर चला व्हिडिओला कंटिन्यू शेवटपर्यंत सबस्क्राईब पाहत राहा. आजची सकाळची सुरुवात झालेली आहे आणि साधारण 9 वाजत आलेले आहेत आणि आम्ही चाललो आहे हॉस्पिटलमध्ये. मी सत्यजितला घेऊन चाललेले, तर तिथं गेल्यानंतर पण थोडंसं शूट करेन. बरेच दिवस झाले व्हिडिओ आलेले नाही आहेत. आता थोडा गॅप टाकून मी व्हिडिओ टाकणार आहे, म्हणजे एखाद दिवस येईल एखाद दिवस नाही येणार. जसा कंटेंट मी क्रिएट करणार आहे त्या पद्धतीनं व्हिडिओ येतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पाऊस पडल्यामुळं नदीला भरपूर पाणी आलेलं आहे. आत्ता इथं सत्यजितला सलाईन लावले, प्लेटलेट्स कमी. का उठायला लागलायस? ऐ बाहेर भरपूर पाऊस आहे आणि नदीला पण पाणी भरपूर आलं आहे, त्यामुळं आम्हाला फिरून यावं लागलं. आणि इथं आत्ता आम्ही ॲडमिट झालो आहे. थोड्या वेळांनी सलाईन पण लावले आणि टेस्ट वगैरे केलेले आहेत. प्लेटलेट्स कमी आहेत, त्यामुळे आता 2-3 दिवस तरी सलाईनचे इंजेक्शनचे डोस असणार आहेत. आणि अशा पद्धतीने आम्ही 2 ते 3 तास इथं हॉस्पिटलमध्ये थांबतो, त्यानंतर घरी जातो. जवळ हॉस्पिटल आहे त्यामुळे हे सगळं माझ्यासाठी बरं आहे. आणि आता आहे थोडंसं आम्ही गप्पा करत इथं थांबलो आहे हॉस्पिटलमध्ये आणि सलाईन पण चालू आहे. तर हा रुटीनचा व्लॉग अशा पद्धतीचा आहे. गावाकडं बरं नसल्यावर कसं असतं बघा. भरपूर वादळ चालू झालं आहे आणि गावाकडे बघा पाऊस चालू झाला आहे. चला आता मी खाली जाणार आहे. दारे खिडकी सगळे पॅक करायचे. इकडं घरातले आंबे किती आहेत दाखवते तुम्हाला. आणि हे चालले मी सत्यजीतचं पांघरून खाली न्यायचं, बॉटल वगैरे न्यायचे. खाली झोपला आहे तो. दवाखान्यातून जाऊन आल्यानंतर चेंज केला, त्यानंतर जेवण वगैरे केलं, थोडीशी दुपारची विश्रांती घेतली. आणि हे आहेत घरचे आंबे. आता सायंकाळचं टायमिंग होत आलं आहे. 5-5:30 वाजता आमच्या इकडं ना स्वयंपाकाला घातलं जातं. तर इथं मी करत आहे कढी. बघा ही ताकाची कढी. ताक भरपूर असतं गावाकडे, म्हैशी वगैरे आहेत त्यामुळं. आणि छान अशी ही मी कढी केलेली आहे. शुभ दुपार सगळ्यांना. दुपार म्हणजे 5 वाजलेत बरं का. आणि आत्ता आमचं चाललं आहे स्वयंपाक करायचं. मी आहे आमच्या गावी सासरी आणि आत्ता मी तिथं कढी करायला लागले. कारण कसं होते, लाईट जाते, पाऊस चालू झाला आहे भरपूर आणि आज दिवसभर भरपूर पाऊस आला. आणि हे तसा ताजा कढीपत्ता. गुड इव्हनिंग सगळ्यांना. नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. संध्याकाळचा टाईम 5 वाजले आणि आता स्वयंपाकाची तयारी चालली आहे. मी ताकाची कढी बनवते, पुढे दाखवते. चला तुम्ही. भरपूर कढीपत्ता, कोथिंबीर, त्यानंतर लसूण, मिरची हे सगळं ठेचून घातले आणि डाळीचं पीठ ताकामध्ये घुसळून असं ना ताक मी तयार केलं आणि त्याची कढी केलेली आहे. गरम कढी. पाऊस चालू झाला आहे बाहेर, त्यामुळे छान वाटते प्यायला. आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी माझं सासरचं रुटीन थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. खूप जास्त काही शूट नाही केलं, पण कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. चला भेटूया एका नवीन छान व्हिडिओमध्ये.